मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या पूर्णवेळ कंत्राटी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषण आज चौथ्या दिवशी मागे घेण्यात आलं। बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रस्ताव देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। त्याआधी शशांक राव यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं निर्णय घेण्याची मागणी करून शशांक राव यांनी विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केलं होतं। त्यामध्ये बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं, 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील प्रलंबित वेतन करार तातडीनं करणं, तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर करण्यासह इतरही मागण्यांचा समावेश होता। या मागण्यांपैकी 3 मागण्यांवर बेस्ट प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली आहे।